नमस्कार, मी तन्मय टिल्लू रोखोक या चर्चात्मक कार्यक्रमात आपलं स्वागत. महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा वाजू लागली आहे. 2 मे पर्यंत ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 11 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते. लॉकडाऊन, कडक निर्बंध लावण्यात आलेत तरी राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येताना पाहायला मिळत नाही. पण मग महाराष्ट्रात खरंच ही स्थिती उद्भवणार का, आणि उद्भवलीच तर मग तिला रोखायचं कसं, हाही प्रश्न आहे. कोरोनाची रुग्णसंख्या याच वेगानं वाढत राहिल्यास 2 मे पर्यंत राज्यातील ही ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 11 लाखांच्या घरात जाईल असा अंदाज गेल्या पंधरवड्यातील आकडेवारीवरनं वर्तवण्यात आलाय. ही रुग्णवाढ थांबवायची असेल तर आजपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करणं गरजेचं आहे, असं आरोग्य विभागानं देखील राज्य मंत्रिमंडळाला सांगितलंय. आजच्या रोखठोकमध्ये याच विषयी आपण चर्चा करणार आहोत. चर्चेला सुरुवात करणार आहोत. मात्र एका आकडेवारीवरती नजर टाकूयात. ही संख्या कशी 11 लाखांपर्यंत वाढू शकते त्यावरती एक नजर टाकूयात. हे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 मे पर्यंत रुग्णवाढ कशी संभाव्य आहे, तर मुंबईमध्ये 1 लाख रुग्ण वाढतील 2 मे पर्यंत. ऑक्सिजनची बेड असतील 6433, आयसीयू बेड असतील 1477, व्हेंटिलेटर्सचा तुटवडा जाणवेल 121. ठाण्यामध्ये देखील 1,22,000 रुग्णसंख्या वाढू शकते. ऑक्सिजन बेड उपलब्ध असतील 5000, आयसीयू बेडचा तुटवडा जाणवेल 1267, व्हेंटिलेटर्सचा तुटवडा देखील 432 इतका जाणवू शकतो. नागपुरातही अशीच काहीशी स्थिती जाणवू शकते. 2 मे पर्यंत रुग्णवाढ याच टप्प्यानं होत गेली तर 1,23,000 रुग्ण 2 मे पर्यंत नागपुरात वाढतील. ऑक्सिजन बेडचा तुटवडा देखील 10,476 पर्यंत जाणवेल. आयसीयू बेड हे 2000च्या पटींनी त्याचा तुटवडा जाणवेल आणि व्हेंटिलेटर्स शिल्लक नसतील. अशी काहीशी स्थिती सध्या राज्यात 2 मे पर्यंत उद्भवू शकते. हा संभाव्य आकडा आहे जर समजा अशीच रुग्णवाढ होत गेली तर. आणि याच संदर्भात चर्चा करणार आहोत. आजच्या चर्चेत सहभागी होतात आयएमएचे राष्ट्रीय सचिव डॉक्टर जयेश लेले, तसंच जन आरोग्य अभियानाचे डॉक्टर अनंत फडके देखील आपल्यासोबत असतील. मी चर्चेच्या सुरुवातीला आयएमएचे राष्ट्रीय सचिव डॉक्टर जयेश लेले यांच्याकडे जाणार आहे. डॉक्टर, ही संभाव्य आकडेवारी सध्या समोर येताना पाहायला मिळते. जर 2 मे पर्यंत लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लावूनही आकडेवारी आटोक्यात आली नाही तर हे आकडे असेच भयंकर पद्धतीने वाढलेले पाहायला मिळू शकतात. नमस्कार. माझा हिशोबे तुम्ही आता आजचा केस स्टडी किंवा गेल्या 8 दिवसाचा केस स्टडी बघितला तर आपण ज्यावेळेला म्हणतोय की ज्यावेळेला दररोजच्या केसेस वाढतायत त्याच वेळेला डिस्चार्ज होणारे पेशंट आणि केसेस ह्यांची जर तुम्ही बघितलं आकडेवारी तर त्याच्यामध्ये दिवसेंदिवस ऍक्टिव्ह केसेस ज्याला आपण म्हणतो त्या ऍक्टिव्ह केसेस ही फिगर वाढत जाते आणि ही ऍक्टिव्ह केसेस फिगर एवढी वाढती आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीमध्ये म्हणजे साधा आयसोलेशन बेड पासून ते आयसीयू व्हेंटिलेटर बेड पर्यंत प्रत्येक ठिकाणी त्या पद्धतीमध्ये आपल्याला ऍक्टिव्ह केसेस वाढत गेलेले आहेत. आणि आताच्या परिस्थितीमध्ये आपण साधारण म्हणतो की एक पेशंट ऍडमिट झाला तो 8 ते 10 दिवस कमीत कमी त्याला हॉस्पिटलमध्ये राहायला लागतं. तर अशा परिस्थितीमध्ये 15 दिवस हा कॅटेगरी फार महत्वाची ठरली जाते. आजच्या तारखेला आपण बघितलं तर ही जर आपण व्यवस्थित काळजी नाही घेतली, लॉकडाऊन 15 ते 21 दिवस पूर्ण व्यवस्थित लॉकडाऊन जर नाही पाळला तर ह्या केसेस ह्याच पद्धतीने वाढत जाऊन तो आपल्याला 1 मे पर्यंत जराही गाफील राहणं चालणार नाही आणि केस वाढलेल्या त्या आपल्याला पटकामध्ये दिसत राहतील. तर माझ्या हिशोबे बरोबर आहे. त्यामुळे लोकांनी इमिजिएटली लक्ष देऊन त्याच्याकडे लॉकडाऊनवर पूर्ण 100% अंमलबजावणी करावी. मला डॉक्टर फडक्यांकडे जायचं. डॉक्टर फडके, ही आकडेवारी आपण पाहिली, पण तुमचं काही याबाबत वेगळं मत आहे का, आणि तुमची आकडेवारी तुम्ही काही मांडलेली आहेत का या संदर्भामध्ये, आणि आकडा असाच जर वाढत राहिला तर काय उपाययोजना त्यावरती करता येऊ शकतात? नाही, केसेसची संख्या जर आपल्याला कमी करायची असेल तर घराबाहेर लोक जे पडतात त्याच्यावर निर्बंध आणणं अत्यावश्यक आहे. ते अगदी सर्वंकष लॉकडाऊन आणायचा का मायक्रो झोन्स करून त्याच्यामध्ये सर्वंकष लोकांना घरी बसायला सांगायचं, हा तपशिलाचा मुद्दा झाला. पण ही समाजातली सरमिसळ थांबवायलाच पाहिजे विशिष्ट भागामध्ये ऍटलिस्ट. याच्याबद्दल काही वाद नाही. पण प्रश्न असा आहे की लॉकडाऊनमुळे किंवा आपण ज्याला मिनी लॉकडाऊन म्हणतो त्याने समाजातली प्रसार थांबतो तात्पुरता, पण मग घराच्या अंतर्गत प्रसार चालूच राहतो ना. आज आपल्याला असं दिसतं की घरामध्ये पहिले कसं तर घरामध्ये एखाद दुसरी केस होती. आता प्रत्येक घरामध्ये बहुतांश लोक आजारी पडतात. त्याच्यामुळे समाजातली जो काही प्रसार आहे तो थांबवण्याबरोबर घराच्या अंतर्गत प्रसार थांबवला पाहिजे.
आणि हे पाश्चिमात्य देशामध्ये असं कधी मांडलं गेलं नाही, कारण त्यांच्याकडे घरं मोठी आहेत तुलनेने. त्यांच्याकडे दोन तीन लोकांची फॅमिली असते, तेवढी त्यांच्याकडे घरं असतात, म्हणजे एखाद्या माणसाला वेगळ्या खोलीत ठेवता येतं. आपल्याकडे बहुतांश घरामध्ये आजारी माणसाला वेगळ्या खोलीत ठेवणं शक्य नाही. आणि म्हणून घरातल्या सगळ्या लोकांची चाचणी करणं आणि खरं म्हणजे सगळ्याच लोकांना वेगळ्या ठिकाणी हलवणं, आजारी माणसाला, ज्याला आपण म्हणू की संस्थात्मक विलगीकरण, हे तितकंच आवश्यक आहे. आणि आज आपल्याकडे होतंय काय, सर्व चर्चा ही लॉकडाऊन बद्दल होतीये, पण संस्थात्मक विलगीकरण हा तितकाच महत्वाचा जो भाग आहे, त्याच्यावर काही फॅसिलिटी नाही, फार कमी होते, त्याच्यावर काही फार चर्चा नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला सारखं वाटतंय की कमी होईल, लॉकडाऊनमुळे कमी होईल. तर आतून जो प्रसार चाललेला आहे घराअंतर्गत, तो जर आपण रोखला नाही, त्यासाठी संस्थात्मक विलगीकरण केलं नाही, तर मला वाटतं की ही संख्या काही म्हणजे कमी होण्याचा वेग काही फारसा असणार नाही. ते नाही. खूप महत्वाचं आहे. नुसतं लॉकडाऊन लॉकडाऊन बोलण्यामध्ये काय अर्थ आहे असं मला वाटतं. म्हणजे आता सध्या जे ब्रेक द चेन हे राजकीय मी विचार बोलत नाहीये, नाही, बोला प्रशासनाला बोला. काय सोयीचं ह्याच्यावर मी जात नाहीये. हो. पण शास्त्रीय आपण ज्याला म्हणू की नाही नाही, पब्लिक तुम्ही हेल्थ फार महत्वाचा मुद्दा बघितलं. मांडलात डॉक्टर फडके. तुम्ही फार महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे आणि यावरती चर्चा खरंच होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आजचा आपण कार्यक्रम चर्चा करतोय याविषयी. तुम्ही जो मुद्दा मांडलात की संस्थात्मक विलगीकरण हा एक महत्वाचा विषय आहे आणि त्याविषयी बोललं जात नाहीये किंवा त्याविषयी चर्चा केली जात नाहीये. पण मग ब्रेक द चेन सध्या जे अभियान राबवलं जात आहे राज्याकडनं, त्याचा फारसा परिणाम होताना पाहायला मिळणार नाही या पुढच्या दिवसांमध्ये? जेवढा व्हायला पाहिजे तेवढा होणार नाही असं मी म्हणतो. आता याचं प्रत्यक्ष अंकगणित नाही मला माहिती, परंतु हे अगदी सामान्य माणसाला कळायला पाहिजे की घरामध्ये जर एखादी केस असली तर ती 100% इतरांना लागण देणार. आणि त्याच्यातल्या घरच्या लोकांना जर तुम्हाला दूर करता आलं नाही, वेगळ्या खोलीत किंवा वेगळ्या कोणाला काय तो अंतर आपल्याला वाढवता आलं नाही, तर लागण कशी काय थांबणार तुम्ही मला सांगा ना. त्याला काय फार मोठी तज्ञता लागत नाही. पण पब्लिक हेल्थ अँगलने जर विचार केला तर हा अगदी साधा मुद्दा आहे असं मला. अगदी. मला डॉक्टर लेलनकडे जायचं. डॉक्टर, जसं आता डॉक्टर फडक्यांनी मुद्दा मांडला की संस्थात्मक विलगीकरण म्हणजे क्वारंटाईनचा जो मुद्दा आहे घरातल्या घरात, म्हणजे आपल्या भारतात किंवा राज्याचा जर विचार केला तर एवढी मोठी घरं काही आपल्याकडे नाही आहेत जशी परदेशात असतात. पण मग जर ही चेन तोडायचीच असेल आणि आकडेवारी आपल्याला आटोक्यात आणायचीच असेल तर लॉकडाऊन हा एक पर्याय आहेच आहे. पण घरातल्या घरात जे इन्फेक्शन पसरतं त्याला कसा काय अटकाव करता येऊ शकतो? घरातल्या घरात अटकाव करणं आपल्या काही काही घरांच्या मध्ये लहान लहान घरं असल्याने प्रत्येकाला वॉशरूम किंवा हे वेगळं बेडरूम नसल्यामुळं हा एक मुद्दा आहे. त्याच्यामुळे ज्या वेळेला तुम्हाला आठवत असेल की ज्या वेळेला आपण फेब्रुवारी मार्च मध्ये मागच्या वर्षी ज्या लॉकडाऊनच्या वेळेला गोष्टी करत होतो त्यावेळेला केस यायच्या, त्यावेळेला केस ही पॉझिटिव्ह केस म्हणजे एका फॅमिलीमध्ये एखादा जर पॉझिटिव्ह निघायचा तर आता असं झालेलं आहे की हा आत्ताचा जो व्हायरस आहे, मी म्हणजे महाराष्ट्रात म्हणतोय किंवा जिथे स्ट्रेन म्हणतोय, तो इतका इन्फेक्टिव्ह आहे की बाय द टाइम तो घरात त्याचा डायग्नोज होईपर्यंत त्या घरात त्यांना 4-5 जणांना प्रसाद त्याचा दिलेलाच असतो. त्याच्यामुळं त्या चौघांना विलगीकरण कक्षामध्ये म्हणजे ज्यांना सिम्पटम्स फार नाही आहेत किंवा मॅनेज करता येईल त्यांना घरातल्या घरातच करणं जरुरी आहे. पण त्याच्यासाठी लोक ही लक्ष देत नाहीयेत, हे मला महत्वाचं सांगायचं आहे. लोक त्यांना नुसतं सांगितलं की तुम्ही घरामध्ये थांबून राहा, तर त्यावेळेला घराघरामध्ये म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि गव्हर्नमेंट एक जेवण वगैरे पोचवायची, औषधं पोचवायची आणि कम्प्लिटली बिल्डिंग सील करणं किंवा एखादी लेन सील करणं अशा पद्धतीचं ते आयसोलेशन तरी करत होतं. पण आता तसं करायला वेळ जमत नाही, कारण त्या केसेस एवढ्या वाढलेल्या आहेत. म्हणजे आपल्या मागच्या वेळेच्या पेक्षा तिपटीने केसेस आपण आता बघतोय आणि विथ सो मच व्हायरस अराउंड हे करायसाठी जर झालं तर सेपरेट विलगीकरण म्हणजे मोठ्या प्रचंड बिल्डिंगच्या लागतील आणि तेवढी गव्हर्नमेंटची कॅपॅसिटी नाहीये अशी करण्याची असं मला वाटतं. कारण आता गव्हर्नमेंटकडे जास्त मोर इम्पॉर्टंट हे हॉस्पिटलायझेशन, ऑक्सिजनेशन आणि रेमडेसिवीर आणि जे आजारी आहेत त्यांना औषध कशी उपचार करतात त्याच्याकडे त्यांना जास्त लक्ष द्यायचं आहे. त्याच्यामुळे त्यांनी घरातल्या घरात जरी आयसोलेशन करून त्यांनी कोंडणी किंवा त्या एखाद्या विंग, आता आमच्या तिकडे मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी एक विंग सील करून ठेवतायत जेणेकरून बाहेर लोकांनी पडू नये आणि बाहेर जायला त्यांना करू नये. सोसायटीमध्ये त्यांनी सांगितलेलं की बुवा एवढ्या लोकांनी आज जायचं नाही, एवढ्या लोकांनी याचं व्यवस्थित राहायचं. तर अशा पद्धतीने लोकांनी जर खबरदारी घेतली नाही तर या लॉकडाऊन म्हणा किंवा या विलगीकरणाला काही मिनिंगच नाहीये. त्याच्यामुळे लोकांचंच पहिल्यांदा मला असं वाटतं की अगदी काटेकोरपणे त्यांनी याची अंमलबजावणी करावी आणि पोलिसांनी किंवा गव्हर्नमेंटनी ते करून घ्यावी, तरच त्याला एक चेन ब्रेक होण्याचे चान्सेस असं आहे असं मला वाटतं.
बरं, मला डॉक्टर फडक्यांकडे जायचं. डॉक्टर, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की संस्थात्मक विलगीकरणाचा तुम्ही महत्त्वाचा मुद्दा मांडलात आणि घरात जास्तीत जास्त राहून लोकांनी बाहेर पडू नये असंही तुम्ही म्हणालात. पण ज्यांना सिम्प्टम्स नाही आहेत पण त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे, अशांसाठी बाहेर विलगीकरण कक्ष उभारणं, त्याच्यासाठी वेगळी सोय करणं हे आता तितकं शक्य आहे असं वाटत नाही राज्याच्या स्थितीकडे पाहता. पण मग त्यांच्यासाठी नेमके काय उपाय उरतात आणि त्यांनी घरात कसं स्वतःला क्वारंटाईन करावं? म्हणजे काय माहिती का, पेशंटला ऑक्सिजन पाहिजे पण आता आमच्याकडे ऑक्सिजन नाही असं म्हणण्यासारखं आहे, की आपल्याला दुसरी वेळ येणार हे माहित होतं. एवढी तीव्र येईल असं कोणालाच वाटलं नव्हतं भारतामध्ये. पण प्रत्येक जर देशातल्या प्रत्येक युरोपमध्ये सगळ्या ठिकाणी फ्रान्स वगैरे भयंकर दुसरी वेव आली. मग आपल्या देशामध्ये वेव येणार हे अगदी पक्क लिहून ठेवायला पाहिजे होतं. पण त्याच्यामध्ये काय विलगीकरणाची सोय सांगा तुम्ही पुण्यामध्ये आज? असं असतं ना, की विलगीकरणाची खूप सरकारने सोय केलेली आहे आणि ती सगळी केंद्र भरून चाललेली आहेत. पण इथे जागाने असं केलेलंच नाही. विलगीकरण केंद्रच नाही, कारण ती इतकी वाईट केलेली आहेत काही काही ठिकाणी, की त्याच्यावर इतका घाणेरडा प्रचार केलेला आहे, की लोक तिथे विलगीकरणामध्ये जायलाच तयार नाही. म्हणजे कुठल्याही मध्यमवर्गीय कुठल्याही साध्या माणसाला जाऊन राहावंसं वाटेल, तात्पुरतं एक साधी सोय म्हणून तशा प्रकारची विलगीकरणच केंद्र तुम्ही केलेली नाही. का नाही केली मी म्हणतो. तिथे काय फार मोठं करायचं नव्हतं. त्याला खर्च किती कमी येतो. ते जर नाही केलं हॉस्पिटल, तर मी म्हणतो की तो तर वेगळाच मुद्दा आहे. म्हणजे हो. की आपल्याला सरकारने जेवढं काही म्हटलं की आपल्या देशात किती हॉस्पिटल बेड्स पाहिजे, सरकारच्या म्हणण्यावर WHO सोडून द्या, सरकारच्या स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे 1000 लोकसंख्येला 2 हॉस्पिटल पाहिजेत. 0.5 हॉस्पिटल बेड्स आहेत, 0.6 हॉस्पिटल बेड्स आहेत. गरजेच्या 1/4 आहे. हे गेले 30 वर्ष चाललेले. पण निदान कोविडचा साथ आल्यानंतर तेव्हा तरी त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी हॉस्पिटल बेड्स किती वाढवल्या, म्हणजे विलगीकरण केंद्राची किती तयारी केली, हॉस्पिटल बेड्स किती वाढवल्या, काहीच नाही. आणि मग आता म्हणायचं की म्हणजे लोक जे बेजबाबदार वागतात माझं काहीच म्हणणं नाही. बेजबाबदार लोकांना चांगलं वठणीवर आणलंच पाहिजे. परंतु लोक बरेच वेळा ते सोडून द्या तुम्ही, आणि एकदा पूर्ण लॉकडाऊन केल्यानंतर लोक घराच्या बाहेरच पडणार नाही, पडूच हं, शकणार नाही. हं, हं. हा आपल्याला अनुभव आहे. हो. माझं म्हणणं असं की पूर्ण लॉकडाऊन म्हणा, अमुक म्हणा, लोक जर घराच्या बाहेर पडायचं बंद झालं तरी घराच्या अंतर्गत ट्रान्समिशन चालू राहणार आहे. आणि आपण सगळे बरेचसे तज्ञ हे वेस्टर्न मॉडेलवर सगळं डोळा ठेवून बोलत आले, वागत आलेले. भारताचं जे वेगळेपण आहे ते लक्षात न घेता भारतामध्ये वेगळे अगदी या सगळ्याचं भारतातलं महत्व वेगळेपण आहे. आणि व्हायरसचं पण वेगळेपण जे भारतात आहे, जे नवीन सापडलेलं आहे, समोर आलेलं आहे, म्युटेशन आपण म्हणू त्याला, त्याबाबत आपण चर्चा करणार आहोत. डॉक्टर, पण एक छोटासा ब्रेकसाठी आपण थांबूयात. लगेचच परत येतोय. पाहत राहा रोखठोक. ब्रेकनंतर रोखठोकमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज चर्चा करतोय महाराष्ट्राची स्थिती आणखी गंभीर होणार का याविषयी, आणि चर्चेत सहभागी झालेत IMAचे राष्ट्रीय सचिव डॉक्टर जयेश लेले आणि जन आरोग्य अभियानाचे डॉक्टर अनंत फडके. ब्रेकवरती जाण्याच्या आधी डॉक्टर अनंत फडके यांनी एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडला, ते म्हणजे वेस्टर्न जी उपचार पद्धती आहे त्याकडे न बघता भारतानं एका वेगळ्या पद्धतीकडे पाहणं गरजेचं आहे. आणि याच प्रश्नाला धरून याच मुद्द्याला धरून डॉक्टर जयेश लेले यांना प्रश्न विचारायचा आहे. डॉक्टर, जेव्हा आपण हा मुद्दा मांडलेला आहे, डॉक्टर अनंत फडके यांनी हा मुद्दा मांडला, त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर राज्यात जी स्थिती निर्माण झालेली आहे त्याकडे वेगळ्या चष्म्यातनं बघणं गरजेचं आहे. त्यासाठी वेगळ्या उपाययोजना करणं गरजेचं झालेलं आहे, तरच ही संख्या आटोक्यात येईल. जसं आपण आयसोलेशनच्या दृष्टीने त्याने जो मुद्दा मांडला, क्वारंटाईन आणि आयसोलेशन आणि घरातल्या पूर्ण फॅमिलीकडे कसं लक्ष देता येईल आणि चेन कशी ब्रेक करता येईल. पण ह्या वेळेला मला असं म्हणायचं आहे की आत्ताचा जो व्हायरस आहे हा अतिशय स्ट्रेन, हा फास्ट ट्रान्समिशन होत आहे त्याचं. आणि पहिल्यांदा मागच्या वेळेला ज्या वेळेला मी केसेस बघायचो त्यावेळेला घरातली एखादीच व्यक्ती पॉझिटिव्ह निघत होती, पण आता तसं होत नाहीये. आता बहुतेक ठिकाणी अख्खी फॅमिली पॉझिटिव्ह निघतीये. म्हणजे ही आपण त्या स्टेजच्या थोडंसं पुढे गेलेलो आहोत आणि त्याच्यामुळं असं करून ते फार फायदा होईल असं मला वाटत नाही. पण ऑफकोर्स आयसोलेशन हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळं अख्खी फॅमिली जरी तुम्ही बाजूला केली तर पण तुम्हाला जागा तुमच्याकडे केवढ्या आहेत, तुमच्या वेदर तुमची त्यांची कॅपॅसिटी आहे का तेवढी, हे आपल्याला बघणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळं आयसोलेशन जरी महत्वाचं असलं तरी अख्खी फॅमिलीला आपण कुठे शिफ्ट करणार, त्याच्यापेक्षा ती त्याच घरामध्ये त्यांना आयसोलेशन मध्ये ठेवून जर आपण कंट्रोल करू शकलो त्यांची मुवमेंट आउटसाईड तर फरक पडू शकेल. कारण अदरवाईज एवढ्या मोठ्या फॅमिली ठेवायला आपल्याकडे जागा नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये, सिटीजमध्ये तरी. तर तशी गव्हर्नमेंटची तयारी पण नाही असं माझा अंदाज आहे. डॉक्टर फडके, मला विचारायचं की
यावर उपाय काय करता येऊ शकतो? पर्याय काय आहेत? म्हणजे लसीकरणाचा वेग वाढवणं शक्य आहे, तर लसीकरण वाढवता येऊ शकतं का? का आपण आयसोलेशन सेंटरची आता निर्मिती केली तर ते शक्य आहे? यावरती उपाय काय करू शकतो? की काय माहिती का, लसीकरण हा दूर पल्ल्याने खूप महत्वाचा उपाय पूरक म्हणून आहे 100%. त्याच्याबद्दल काही मतभेद होऊ शकत नाही. परंतु त्याचा परिणाम व्हायला 2 महिने लागतात. आज तुम्ही लस घेतल्यानंतर दुसरा डोस 1.5 महिन्यांनी घेतल्यानंतर आणखी 15 दिवसांनी पूर्ण संरक्षण मिळतं. तुम्हाला ताबडतोबीने जर आपल्याला प्रसार ह्याचा कमी करायचा हो, असेल, आणि हो. लसीकरणाने पूर्ण प्रसार थांबत नाही, हे लक्षात घ्या. खूप कमी होतो पण थांबत नाही. कुठलाही इंट्रामस्क्युलर इंजेक्शनने प्रसार पूर्णपणे थांबत नसतो, कुठल्याही व्हॅक्सिन बद्दल असेल. त्याच्यामुळे ताबडतोबीने तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल तर आपण जे सारखं म्हणतो मास्क लावा, दुरी ठेवा आणि दूर ठेवा. फक्त दुरी ठेवा म्हटलं म्हणजे आपण फक्त रस्त्यावर किंवा बाहेरच्या जगात दुरी ठेवा एवढंच म्हणतोय. घरामध्ये दुरी ठेवणं अशक्य असतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. हो. आणि बरोबर आहे, आता काही करणं अवघड आहे, पण अजूनही करता येईल. अलगीकरण होती ना पुण्यामध्ये, जेवढी काही केंद्र होती ती बंद पडलेली आहे. आणि त्याचं रिप्युटेशन काय आहे तुम्हाला? आणि दुसरं काय, त्याच्यामध्ये मेडिकल केअर शून्य असतं. कसं असतं माहितीये का, तुम्ही प्रत्येक पेशंटवर लक्ष ठेवावं लागतं, त्याचं बेसलाईन करावं लागतं, काहीतरी त्याच्या पॅरामीटर्स बघावे लागतात, त्याच्यापासून काय करावं लागतं. सौम्य लक्षण वाल्यांना तर कमीत कमी तुम्ही वेगळं करू शकता. आणि दुसरं असं आहे की असं काहीही नाहीये की इतका वेगाने व्हायरस, म्हणजे मला तर शास्त्रीय पाया लक्षात येत नाही, काही डेटा माझ्याकडे काही नाही, कोणाकडेच नाहीये की आज मला लागण झाली की दुसरी सगळ्या माझ्या अख्ख्या फॅमिली 4-5 लोकांना लागण होते. हे कशाच्या द्वारे आपण म्हणतोय? हे खरं आहे की लवकर होते, पण लवकरात लवकर जर तुम्ही लोकांचं टेस्टिंग केलं आणि ज्या कोणाला लक्षण असेल त्याला ताबडतोब तुम्ही जर तिथून हलवलं, सगळ्या फॅमिलीला नाही हलवायचं म्हणजे तुम्ही ताबडतोब त्या माणसाला तरी लक्षण असलेल्या माणसाला हलवा. हो. त्याची घरातल्या फॅमिलीची अँटीजेन टेस्ट करा. अँटीजेन टेस्ट केलं तर तुमचा अर्धाच मध्ये रिझल्ट लागतो. आणि आमची तयारी नाही, बरोबर आहे, सरकारची तयारी, सरकारची कशालाच तयारी नाही, ऑक्सिजन याची तयारी नाही. मग काय म्हणणार की लोक भरतील. कारण लॉकडाऊन करणं आणि घरातल्या ह्याचा काही न करणं, व्यवस्था न करणं म्हणजे तुम्ही गळक्या पातेल्यामध्ये पाणी भरत राहताय आणि वाटतं की थोडक्यात म्हणायचं झालं डॉक्टर, तर म्हणजे लोकांनीच लोकांवरती आता निर्बंध घालणं गरजेचं आहे, स्वतःला अटकाव करणं गरजेचं आहे, आणि हे मास्क वापरणं असेल किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळणं असेल, हे उपाययोजना स्वतःनं करणं गरजेचं आहे, असंच म्हणायला हरकत नाही. पण युद्ध पातळीवर विलगीकरण केंद्र करायला आपण युद्धच म्हणतोय ना, युद्ध खऱ्याच अर्थाने युद्ध आहे हो. खरंय, त्याच्यावर का नाही आपण करत? जेवढं शक्य तेवढं तरी करावं मी म्हणतो. अगदी खरं. म्हणजे लोकांनीच आता लोकांना निर्बंध घालून घेणं गरजेचं झालेलं आहे, तरच ही रुग्णसंख्या. पण मी घरात काय निर्बंध करणार? हो. यावर सोपं आहे. अगदी खरं. पण लोकांना शिस्त लावणं आणि स्वतःवरती निर्बंध घालणं, बाहेर पडताना मास्कचा वापर करणं, शक्यतो गर्दी टाळणं, यासारखे उपाय सध्या तरी राबवणं गरजेचं आहे. लॉकडाऊन लागणार आहे आज रात्री 8 वाजल्यापासून ते 1 मेच्या सकाळपर्यंत लॉकडाऊन असेल. त्यामुळे आता निर्बंध अधिक कडक करण्यात येणार आहेत. त्यामुळे काळजी घ्या, सतर्क राहा, आणि ही आकडेवारी जी वाढण्याची संभाव्यता आहे ती वाढू नये अशी अपेक्षा करूयात. आणि आजच्या रोखठोकच्या चर्चेत इथेच थांबूयात. मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला त्यासाठी त्यांचे आभार. पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे